नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर तुमचं वय 35 ते 45 च्या मध्ये असेल आणि तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमच्याकडे कोणते फंड्स असायला हवेत किंवा कोणत्या कॅटेगरीजमधले फंड्स असायला हवेत त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. व्हिडिओच्या स्टार्टिंगला जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुमचं वय 35 ते 45 च्या मध्ये असेल तर याचा अर्थ तुमच्याकडे जवळपास 20 ते 15 वर्षाचा कालावधी आहे. याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आणि तुमचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे. मग यासाठी तुमच्याकडे कशा टाईपचे फंड्स असायला हवेत तर माझ्यामध्ये तुमच्याकडे म्युच्युअल फंड्समधील मिड कॅप कॅटेगरी असायला हवी. आणि जर तुम्ही एकदम ॲग्रेसिव्ह असाल की मला खूप जास्तच रिटर्न हवेत आणि त्याचबरोबर मी खूप जास्त रिस्कसुद्धा घ्यायला तयार आहे तर तुमच्याकडे स्मॉल कॅप कॅटेगरी असायला हवी. पण जर मला रिस्क घ्यायची नाही आहे आणि मला चांगले रिटर्न्ससुद्धा असायला हवेत तर मी मिड कॅप घेऊ शकतो आणि मी फ्लेक्झी कॅप फंड्स घेऊ शकतो. ह्या दोन कॅटेगरीज अशा आहेत की ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करून आपली रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकतो. ते कशा प्रकारे ते मी तुम्हाला दाखवतो. तर पहिली कॅटेगरी मी चूज केलेली आहे मिड कॅप फंड्स. या अगोदरचे बरेच व्हिडिओ जर तुम्ही माझे पाहिले असतील तर प्रत्येक व्हिडिओजमध्ये मी सांगत असतो की मिड कॅप फंड्स म्हणजे असे फंड्स जे 101 ते 250 पर्यंतच्या ज्या मार्केटमधल्या कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम करतो. ज्यामध्ये खूप मोठ्या कंपन्या पण नाही आहेत आणि खूप लहान कंपन्या पण नाही आहेत. अशा कंपन्याच म्हणजेच मिड कॅप कंपनीज. आणि या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम करतं मिड कॅप फंड्स. या टाईपच्या कंपनीजमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर एक प्रकारे आपल्याला रिस्क आणि पोटेन्शियल रिटर्न्स या दोघांचं कॉम्बिनेशन मिळतं. म्हणजे रिस्कसुद्धा आपली बॅलन्स राहते आणि आपल्याला रिटर्नचं चान्सेससुद्धा खूप चांगल्या प्रकारे असतात. आता दुसरी कॅटेगरी जी मी चूज केलेली आहे ती आहे फ्लेक्झी कॅप फंड्स. आता फ्लेक्झी कॅप फंड्स म्हणजे काय तर जे मार्केटच्या कंडिशन्सनुसार आपली इन्व्हेस्टमेंट चेंज करतं त्याला म्हटलं जातं फ्लेक्झी कॅप फंड्स. ज्यामध्ये लार्ज कॅपमध्ये पण इन्व्हेस्टमेंट होते, मिड कॅपमध्ये पण इन्व्हेस्टमेंट होते, स्मॉल कॅपमध्ये पण इन्व्हेस्टमेंट होते. तर तीनही सेगमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजेच काय तर मार्केट खूप व्हॉलेटाईल असेल तर फंड मॅनेजर काय करतो तर ती इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅप फंड्समध्ये करतो किंवा लार्ज कॅप स्टॉक्समध्ये, लार्ज कॅप कंपनीजमध्ये करतो, जेणेकरून आपल्याला या व्हॉलेटाईल मार्केटमध्ये लॉस होऊ नये किंवा आपली इन्व्हेस्टमेंट मायनसमध्ये जाऊ नये. आणि जेव्हा मार्केट खूप चांगल्या कंडिशनमध्ये असतं तर तीच इन्व्हेस्टमेंट पुन्हा मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये पाठवली जाते किंवा हलवली जाते आणि त्यामधून आपल्याला पुढे जाऊन चांगले रिटर्न्स मिळू शकतात. म्हणजे अशा प्रकारे फंड मॅनेजरला फुल फ्रीडम असतो की तो त्याला जशी पाहिजे तशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट आपली वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये हलवू शकतो. पण मिड कॅपमध्ये तसं होत नाही. मिड कॅपमध्ये मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट ही मिड कॅपमध्येच ठेवावी लागते. थोडीफार इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅपमध्ये असते, थोडीफार इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅपमध्ये असते. पण इथे तसं फ्रीडम असतं फंड मॅनेजरला की तो जशी पाहिजे तशी इन्व्हेस्टमेंट आपली मूव्ह करतो. आता यामध्ये मी स्मॉल कॅप कॅटेगरीज कन्सिडर केलेली नाही, कारण की जरी मी 20 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा होरिझन घेऊन चाललेलो आहे तरी मी माझी सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅप कॅटेगरीजमध्ये टाकणार नाही. कारण की स्मॉल कॅप सेक्टर हे खूप व्हॉलेटाईल असते. मला चांगले रिटर्न्स मिळाले तर खूप चांगली गोष्ट आहे, पण जर मला कमी रिटर्न्स मिळाले किंवा मार्केट व्हॉलेटाईल असेल आणि मला त्यातून कमी रिटर्न्ससुद्धा मिळू शकतात. त्यामुळे मला काय करायचं आहे तर बॅलन्स साधायचा. मला रिस्क पण नको आहे आणि मला रिटर्न्स पण चांगले आणि स्टेबल हवेत. त्यासाठीच मी ह्या दोन कॅटेगरीज चूज केलेल्या आहेत. म्हणजे बरेच लोक म्हणतील की जर तुम्ही 20 वर्षाचा होरिझन घेऊन चाललाय किंवा 20 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करताय तर तुमच्याकडे स्मॉल कॅप फंड्स असायलाच हवेत. हा, नक्की असायला हवेत. पण मी आजच्या व्हिडिओमध्ये अशा लोकांसाठी हे फंड्स किंवा अशा टाईपची कॅटेगरी सांगतोय ज्यांना रिस्क पण नको आहे आणि स्टेबल रिटर्न्ससुद्धा हवेत. तर त्यासाठी ह्या दोन कॅटेगरीज मी चूज केलेल्या आहेत. पण आता या दोन कॅटेगरीजमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर याचा अर्थ तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतील अशी गॅरंटी नाही. कारण की आपण काय करतो तर मार्केटमधले जे टॉप 10 फंड्स आहेत त्याच्यामध्ये जातो, इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांना तोटा होतो. कारण की ते स्वतःहून इन्व्हेस्टमेंट करतात आणि स्वतःहून इन्व्हेस्टमेंट केलं याचा अर्थ आपण चांगलीच इन्व्हेस्टमेंट करतो असा अर्थ होत नाही. याची उदाहरणे मी या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवतो. तर यामधलं पहिलं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो, ज्यामध्ये एक मिड कॅप फंड आहे ज्याचं मी नाव इथे घेऊ शकत नाही, जो मार्केटमध्ये आला 1994 मध्ये, ज्याचं फंड साईज आहे 4700 करोड रुपये. म्हणजे एवढे पैसे लोकांनी त्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि तो फंड एका वर्षामध्ये रिटर्न्स किती देतोय -1%, 3 वर्षामध्ये रिटर्न्स किती देतोय 24%, 5 वर्षामध्ये 27%. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की ते 5 वर्षामध्ये 27% रिटर्न देतोय म्हणजे खूप चांगला फंड आहे.
किंवा 10 वर्षामध्ये 15% रिटर्न आहे आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने जवळपास 15% रिटर्न दिलेले आहेत. तर यावरून तुम्हाला असं वाटेल की हा फंड तर खूप चांगला परफॉर्म करतोय, मग तुम्ही असं का म्हणताय की चुकीचा फंड सिलेक्शनमुळे आपल्याला रिटर्न्स कमी मिळतात. तर त्याला दुसरं कारण म्हणजे त्याच वर्षामध्ये 1993 मध्ये एक फंड आला मार्केटमध्ये ज्याची फंड साईज आहे 12,000 करोड रुपये आणि या फंडने एका वर्षामध्ये रिटर्न दिलेत 5%, 3 वर्षामध्ये 27%, 5 वर्षामध्ये 26% आणि 10 वर्षामध्ये 15%. म्हणजे जवळपास दोन्ही फंडने 10 वर्षामध्ये 15%च रिटर्न दिलेले आहेत. पण जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून या फंडने रिटर्न्स दिलेले आहेत 19.41% आणि याने रिटर्न दिलेले आहेत 14.96%. आता जर मी 20 वर्षाचा होरिझॉन घेऊन चाललोय किंवा मला 20 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट घेऊन जातोय तर मला चांगलेच रिटर्नची अपेक्षा आहे ना की मला कमी रिटर्नची अपेक्षा आहे. मला काय रिटर्न्स हवेत की जेणेकरून मला चांगले रिटर्न्स मिळतील, कारण की मी 20 वर्ष थांबतोय त्या फंड्समध्ये, तर मला चांगले रिटर्न्स असायला हवेत. तर त्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरची ॲडवाईस घेतली पाहिजे. अशा प्रकारची जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत असाल तर. बरेच लोक मला सांगतात की सर आम्हाला काही फंड सजेस्ट करा, पण ते डायरेक्टचे सांगा. पण जर डायरेक्टमध्ये तुम्ही जाताय तर तुम्हाला कोणीही सजेस्ट करत नाही. तुम्ही विचार करायचा आणि तुमचं लॉजिक लावून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि त्यातून तुम्हाला कशा प्रकारचे रिटर्न्स मिळत आहेत हे तर मी तुम्हाला दाखवलं आहे. म्हणजे जर इथे 14% मिळत आहेत, इथे 19% रिटर्न मिळत आहेत, म्हणजे जवळपास 6 ते 7%चा डिफरन्स आहे आणि हा डिफरन्स खूप मोठा मॅटर करतो. आणि त्याचबरोबर मी इथे कॅटेगरी ॲव्हरेजसुद्धा दाखवलं आहे की जर तुम्ही या कॅटेगरीजमधले इतर जे फंड्स आहेत ते रिटर्न्स कसे देत आहेत पहा. जर लॉंग टर्मचा विचार केला तर जेव्हापासून ते फंड्स येतात तेव्हापासूनचं रिटर्न्स आहेत 19%, 10 वर्षाचे रिटर्न्सचं कॅटेगरी आहे 16%. तर अशा टाईपचे जर रिटर्न्स तुम्हाला तुमचे फंड्स देत नसतील तर तुम्ही चुकीच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी जर तुमची इन्व्हेस्टमेंट करताय तर ती प्रॉपर असायला हवी. मी सांगतोय तुम्ही मिड कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा याचा अर्थ कोणत्याही मिड कॅप फंड्समध्ये नाही, तर चांगले रिटर्न्स देणारे मिड कॅप फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न्स मिळतील आणि तुमची रिटायरमेंटचं जे प्लॅनिंग तुम्ही करता आहात त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता हेच उदाहरण मी फ्लेक्झी कॅपमध्ये सुद्धा देईल. एक फ्लेक्झी कॅप आला होता 1993 मध्ये आणि तो रिटर्न्स किती देतोय तेव्हापासून आत्तापर्यंत 7.85%. म्हणजे तेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आहे आणि त्याने फक्त 7% रिटर्न दिलेले आहे. दुसरा फंड मार्केटमध्ये आला 1998 मध्ये ज्याच्यामध्ये फंडची साईज आहे जवळपास 22,000 करोड रुपये आणि त्या फंडने रिटर्न दिलेले आहेत तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास 21%. म्हणजे तेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आणि आत्तापर्यंत त्याने 21% रिटर्न दिलेत. म्हणजे ह्या रिटर्नचा डिफरन्स बघा ना तुम्ही. रिटर्नचा डिफरन्स मॅटर करतो, कारण की इथे फक्त 8% देतात, इथे 21% रिटर्न्स येतात. जर तुम्ही प्रॉपर वेने इन्व्हेस्टमेंट केली, कुणाच्या तरी गायडन्सनी इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचं रिटायरमेंट खूप चांगलं होऊ शकतं. फक्त आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, मी पण एक फ्लेक्झी कॅप घेतला, तुम्ही पण एक फ्लेक्झी कॅप घेतला, तर या 2 फ्लेक्झी कॅपच्या फंड्समध्ये सुद्धा डिफरन्स असू शकतो. आणि जर आपण 10 वर्ष एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असू आणि आपले 10 वर्ष जर वाया जात असतील तर काय उपयोग अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करण्याचा. जर इथे हा फंड 10 वर्षामध्ये 10.45% रिटर्न देतोय आणि त्याच कॅटेगरीमधला दुसरा फंड 10 वर्षामध्ये 14% रिटर्न देतोय, तर अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आणि रेग्युलर थ्रू इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला अशा प्रकारचं गायडन्स मिळतं ना की तुम्ही कुठे थांबायला हवं. बरेच लोक मला मेसेज करतात की सर आम्ही अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली आहे, 4-5 वर्ष झाले, तुम्ही जे फंड्समध्ये रिटर्न्स दाखवतात तसे फंड्स आमचे परफॉर्म करत नाही आहे, मग आम्ही काय करायचं, फंड चेंज करायचा की काय करायचं. तर मी अशा प्रकारची कोणतीही ॲडवाईस तुम्हाला फोनवरती देत नाही. जर तुम्ही माझ्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करताय तर मी तुम्हाला प्रॉपर गाईड करेल की तुम्ही कुठे थांबायला हवं, कुठे इन्व्हेस्टमेंट वाढवायला हवी, कुठे इन्व्हेस्टमेंट पॉज करायला हवी. तुम्ही पण जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग करत असाल तर चांगले फंड चूज करणं खूप गरजेचं आहे. जर तुमची इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग चुकलं तर पुढचं पूर्ण गणित चुकणार आहे तुमचं. त्यासाठी चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. यामध्ये मी माझं कोणतंही रिकमेंडेशन करत नाही की तुम्ही याच कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा त्याच कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ज्याची जशी रिस्क आहे तशा टाईपच्या कॅटेगरीजमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्ही पण जर रिटायरमेंट प्लॅनिंग करत असाल आणि माझ्या थ्रू जर तुम्हाला तुमचा रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता आणि एक चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकता. आजचा जर हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.